बिरसा मुंडा हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर एक निर्भय, क्रांतिकारी आणि तेजस्वी असा योद्धा होता. त्यांनी केवळ तलवारीच्या जोरावर लढा दिला नाही, तर आपल्या विचारांनी, आत्मविश्वासाने आणि मातृभूमीवरील प्रेमाने एक मोठ्या आदिवासीचे आंदोलन केलं. कल्पना करा, एक तरुण ज्याच्या हातात पाठरी आहे पण मनात क्रांतीचा ठिका, ज्याच्या शब्दात शब्दात प्रेम आहे पण नजरेत असा हा योद्धा जंगलातील गावोगावी फिरत होता. लोकांना सांगत होता, आपली माती आपल्यासाठी, आपल्या संस्कृतीचे रक्षण करतो. हे कोण? हे आहे ज्यांनी ब्रिटिश सत्ता आणि निकू शोषकाविरुद्ध ऐतिहासिक उठाव केला. आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विचार करतो तेव्हा लगेच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आदी नावांची यादी मनात येते. पण या सर्वात इतिहासाने विसरलेले हजारो नायक आहेत ज्यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान. या अग्निकुंडातीलच एक ज्वाला म्हणजे इंग्रजांच्या काळाची खिडकी ओळखणार, फिरत्यांच्या कंठाच्या कंठवणी दृश्याच्या बाणाने फोडणारा आदिवासींचा विराट कार्यकर्ता आहे. धरती आबा आपले बिरसा मुंडा. ब्रिटिश सत्ता आदिवासींच्या जमिनीवर घाला घालत होती. लोकांच्या जमिनी हडपल्या जात होत्या, धर्म बदलले जात होते आणि जगण्याचं मूलभूत अधिकारही हिरावले जात होते. लोक भीतीत होते, गप्प होते, पण या शांततेला खऱ्या अर्थाने आवाज मिळाला तो बिरसा मुंडा यांच्या हुंकाराला. बिरसाच्या हुंकाराने सत्ता थरथरली, आदिवासी जनतेची झोप मग कायम झाली. ते केवळ एक व्यक्ती नव्हते, ते एक चळवळ होते. ते म्हणत, अगवारात एके जना, म्हणजे आमचं राज्य पुन्हा येणार. ही घोषणा केवळ हवेत फिरलेली नव्हती, ती आदिवासींच्या हृदयात पेटलेली मशाल. ते गावोगावी फिरले, लोकांना एकत्र केलं, त्यांचं मन जागवलं आणि त्यांच्या ते म्हणत की माती तुमची आहे. हे जंगल, हे जमीन, हे डोंगर, ही संस्कृती कोणतीही परकी सत्ताही हिसकावून घेऊ शकत नाही. आणि तेव्हा आदिवासींची तलवारी नव्हे तर स्वाभिमान दिसला. लोक उठले, जंगलातून, टेकड्यातून, झोपड्यातून आणि गुजला म्हणजे भीषण उठाव सुरू झाला. बिरसा मुंडांचा लढा ब्रिटिशांविरुद्ध नव्हे तर अन्यायाविरुद्ध होता. त्यांचं नेतृत्व शस्त्रांवर नव्हे तर विचारांवर आधारलेले होते. जनतेचा नेता पण वाटला येते, सामान्यांमध्ये सत्तेला खरा तेजस्वी. नाही लढला सत्ता वा कुर्तासाठी, लढला तो न्यायासाठी, माणुसकीच्या भाषेसाठी. त्याने इंग्रजांना दाखवला असता हा आदिवासी नसे गुलाम असे ओरडला बिरसा, असे ओरडला बिरसा. 9 जून 1900 रोजी अवघ्या 25 वर्षाच्या वयात बिरसा मुंडांचा कारागृहात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं कारण आजही गुपित. अनेक इतिहासकार आणि आदिवासी लोकांच्या वतीने त्यांना मारण्यात आला. 25ची वय पण छातीत गीता होती. त्याच्या ताट मानेतच उठावाची जिवा होती. त्या नाही चुकला, नाही थांबला, झाला बनवा. त्याच्या पावलात उठला संग्राम नवा. नाही तलवार पण मनात आग होती. त्याच्या श्वासातच क्रांतीची लाग होती. जरी विष दिलं तरी मेला नाही तो, आवाज बनून काळजात वाजतो काही. जय बिरसा म्हणून डोंगर तुंबून दे, त्याच्या रक्तातून हजारो विद्रोह होते. हा नव्हता नेता, हा होता धगधगता बनवा. आजही उठतो जो कोणी अन्यायाविरुद्ध, त्याच्या शौर्याचाच आहे बिरसाचा प्रत्येक श्वास. बिरसाचा प्रत्येक श्वास. भगवान बिरसा मुंडा यांच्या मृत्यूनंतर त्यांची उज्ज्वल चळवळ थांबली नाही. पण त्यांच्या विचारांनी आणि बलिदानाने हजारो आदिवासींना जागा केलं. आदिवासी समाजात एक चैतन्य निर्माण झालं. आजही जर आपण बदल घडवायचं ठरवलं ना तर प्रत्येक तरुण हा बिरसा मुंडा होऊ शकतो. कदाचित तो तलवार न उगारता पण शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या माध्यमातून समाजात एक क्रांती घडवू शकतो. आज या क्षणी एक शपथ घेऊया. आपण आपल्या अधिकारांची जाणीव घेऊ, आपल्या मूळ संस्कृतीचा आदर करू, शिक्षण, स्वच्छता, समता यासाठी कार्य करू आणि कोणताही भेदभाव अन्याय सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवू. धरतीचा पुत्र बिरसा महान, क्रांतीची मशाल, जनतेचा प्राण. त्याच्या पावलांवर ठेवू आम्ही पाऊल, अन्यायाविरुद्ध उभं राहू शुद्ध आणि ठाम भाऊ. जय हिंद, जय धरती आबा, जय देश.